हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण शेतामध्ये निघालो होतो आणि शेतामध्ये जायच्या आधी इथं बघू शकता समोरून हायवे गेलेला आहे आणि वाटसोर आले होते जे की पुण्यामध्ये राहत होते आणि ते नाश्त्यासाठी इथं आले होते. तर विचारत होते इथं थांबू का. मग ठीक आहे, इथं गाडी लावली त्यांना बसण्यासाठी आपण खुर्ची दिली, नाहीतर त्यांना ऑफर केली की उन्हामध्ये बसून तुम्ही निवांत नाश्ता करा. नाश्ता वगैरे केला त्यांनी आणि त्याच्यानंतर म्हणतात की काय भारी आहे इथं, किती निवांत आहे घर, मोठंच्या मोठं नाही का पटांगण आहे, बाकी समोर भाजीपाला आहे तुमचा. लाईफ किती सॉर्टेड आहे इथं. पण सॉर्टेड आहे लाईफ, पण त्याच्या मागचे जे प्रॉब्लेम आहेत हे कोणाला माहीत नसतात. हा म्हणलं ठीक आहे, हा बाहेर आहे, खूप मोकळा हवा आहे, म्हणजे जास्त गर्दीचं काय नाही, फ्रेशला आपण सगळं खाऊ शकतो. मी पण थोडं सांगितलं त्यांच्या बाजूने, पण बाकीचे थोडे प्रॉब्लेम त्यांना माहीत नसतात. पण ठीक आहे, ते आले इथं बसले, मनसोक्त त्यांनी हे केलं, नाश्ता केला, निवांत गप्पा मारल्या आणि गेले. असे बरेचसे वाट सुरू येतात जे की आल्यानंतर फॅन होऊन जातात. तिथले म्हणतात की अरे काय भारी आहे तुम्ही, किती भारी झाडं आहेत, हे आहेत, हे आहेत. त्यामुळं जे इथं गावाकडे राहतात त्याला त्याची किंमत नसते, कारण की रोज त्याच वातावरणात ते असतात आणि जे शहरातून इथं येतात पहिल्यांदा असं त्यांना खूप भारी वाटतं. तसंच वाईस वर्षा जे खेड्यात राहतात त्यांना शहरातलं भारी वाटतं. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी तुम्ही आहेत ना त्या ठिकाणी आनंदी राहायला शिका, बाकी गोष्टी आपोआप होत जातील. तर आपण शेतामध्ये निघालेलो आहे जे की ऊस लागवडीसाठी. आता थोडं आखणी चालू आहे त्याची की अंतर किती सोडायचं, काय सोडायचं, त्यासाठी सरी सोडण्याचं काम चालू आहे. तर ते बघू. आणि तर काही शेतामध्ये निघालो होतो. तर जाता जाता इथं लेवलिंगसाठी बघू शकता समोर काम चालू झालेलं आहे आणि थोडक्यात वाचलं आहे आपलं. इथं बघू शकता हे बोरवेल आहे. इथं पळत आल्यामुळं ते बोरवेल आहे ते वाचलं. पळत आल्यामुळे बोरवेल आहे ते आपलं वाचलं, कारण की इथं बघू शकताय लेवलिंगचं काम चालू आहे आणि एकदम फेस टू फेस गेलेलं आहे, जे की नवीन आहे, यांना माहीत नव्हतं. जे सुपरवायझर आहे सोबत त्यांना नंतर बोलून आपण हे वाचलेलं आहे आपलं बोर. आणि इकडे बघू शकताय वॉल त्याची आता बांधत आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल हे वॉलकडे बांधत येणार आहेत असेच. तर थोडंसं आपण काम करत बसलो होतो लॅपटॉपवरती, अचानक आवाज आला आपल्याला, त्याच्यामुळे इकडं आलो आपण. तर बोरवेल होतं ते आता वाचलेलं आहे आणि इकडे बघू शकता हे घराकडे जाण्याची वाट आहे आणि एकदम सुंदर आहे. कडनी झाडं आहेत पण एक साईडला झालेले आहेत, तर या साईडला लावण्याचा आपला विचार आहे. तर बघू, एक ते शोची झाडं भरपूर चांगले आलेले आहेत आता, जे की हॉटेलसमोर बघितले असेल तुम्ही भरपूर ठिकाणी, ते इथं कडनी लावण्याचा विचार आहे. कारण जेवढी झाडं आपल्या घराजवळ करता येतील आणि जेवढी झाडं आपल्याला वाढता येतील तेवढे वाढवायचे. आणि जे मी नंतर प्रॉफिट कमवणार आहे, जे आपलं इन्कम असणार त्याच्यामध्ये ती मी वर्षातून एकदा वृक्ष लागवड करणार आहे. कारण की झाडं लावणं आपल्याला आवडतात आणि त्यांना पाणी देणं असेल हे वेगळीच आवड आहे मला, पण मी करणार ते, कारण की माझ्या भरपूर दिवसाला मनात आहे. हे गाईज, तर शेतामध्ये आपण आलोय. ते यायला थोडासा लेट झाला कारण की बाकीचे जे कामं होते ते इम्पॉर्टंट होते आणि ते केल्यानंतर आपण शेतामध्ये आलोय. आणि शेतामध्ये यायचं कारण काय, तर आपल्या शेतामध्ये आता आपण ऊसाची लागवड करतो. थोडासा लेट झालेला आहे पण ठीक आहे, आपण रोप लावणार आहे त्यामुळे ते मॅच होऊन जाईल. तर इकडं समोर बघू शकताय त्याचीच तयारी चालू आहे, जे की मार्किंग ते केलेले आहे आणि ड्रिप्स आणून ठेवलेले आहे इथं, जे की आपण ड्रिपवरती करतो. कारण की पाण्याचं वेस्टेज आहे ते कमी होतं आणि जर दंडानं केलं, मोकळ्या पाण्यानं केलं तर ते पाणी जास्त लागतं आणि व्यवस्थित भिजत नाही. त्याच्यामुळं आपण ड्रिप न भिजवणार आहे. आणि बघू शकता इथं ड्रिपचं सामान पडलेलं आहे आणि हे जे समोरचे तुकडे दिसतात तुम्हाला, जे की आपण व्यवस्थित करून घेतलेले आहेत आणि नांगरून असेल, रोटरून असेल, उन्हामध्ये तळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दंड सोडलेले आहेत असे इथं बघू शकता. आता हे तुम्हाला इथं दिसत असेल. तर इथं हे तुकडा असेल, त्याच्या खाली असेल, त्याचबरोबर एक हे आधी कांद्याचे तुकडे होते आपली आणि आता त्याच्यामध्ये रान नीट करून आपण ऊस लावून घेणार आहे ते 1-2 दिवसामध्ये. आणि हे बघू शकता अशा पद्धतीने आपण मार्किंग सुद्धा करून घेतलेलं आहे इथं, जे की आत्ता दंड पाडल्यामुळे ते मार्किंग गेलेलं आहे. पण हे दंड म्हणजे एक प्रकारचं मार्किंगच आहे. तर तुम्हाला समोर बघू शकताय काहीच, तर समोर बघू शकताय काय मिळालं आपल्याला, जुना खजाना, केतकी इमली, जे की खूप दिवसापासून मी शोधत होतो, मला मिळत नव्हती ही वाली इमली. कारण की जेव्हा पहिली दुसरीला होतो तेव्हा शाळेमध्ये 50 पैशाला मिळत असेल, आता 1 रुपयाला मिळत्या. तर खूप खाल्ली तेव्हा पण, बोरकुट असेल, इमली असेल, पुन्हा 1-2 रुपयाला भेळ यायची आणि क्वांटिटी पण खूप भारी यायची, जे की आमच्या शाळेला चिटकूनच एक
आम्ही त्यांना म्हणायचो, आम्ही ते होते बार्शीमध्ये असताना महात्मा फुले विद्या मंदिरला, तेव्हा त्याच्या शेजारीच दुकान होतं छोटंसं, त्याच्यामध्ये भेळ मिळायची, बोरकुट असायची, इमली असायची, चिंच जसलं वेगवेगळं काहीतरी असायचे. 10 रुपये नेले तर किस्सा भरून आपल्याला खायला मिळायचा आणि ते भरपूर मज्जा केलेलं. पण तेव्हा असं स्ट्रिक्ट होतं वातावरण घरचं आपल्या, त्याच्यामुळं जास्त पैसे वगैरे असं काही मिळत नव्हते आपल्याला. ते एक प्रकारे ठीकच होतं, कारण की जे तेव्हा रूलमध्ये राहिल्यामुळं आत्ता आपलं बघतोय काही जनरेशन बिघडलेले आहे. तर तेव्हा जे रूलमध्ये ठेवलं ते एक वेळ बरंच झालं, कारण की तेव्हा जर भरकटलो असतो लहानपणीच तर काय झालं असतं काय माहिती आता. कारण की आपण भरकटलेलं नाही, आपण योग्य पाथवरती आहे आणि आपल्या ड्रीमवर आपण कायम आहे आणि काम करत राहतोय. आणि एक ना एक दिवस यश नक्कीच मिळणार, थोडा लेट होईल लवकर मिळेल, ते नशिबाचा भाग आहे. करत राहणं आपल्या हातात आहे, त्यामुळं करत राहा. तर टॉपिकवरती आपल्या वापस येऊया. हे बघू शकताय, हे अशा पद्धतीने दंड सोडलेले आहेत आपण ट्रॅक्टरनी, आणि याच्यामधलं अंतर जे आहे हे 5 फूट आहे. आणि आपण जे ऊस लावणार आहे त्याच्यामधलं आपण 1.5 फूट ठेवलेलं आहे. म्हणजे साधारणतः बघू शकता हे असं 5 फूट आणि 2 ऊसांमधलं 1.5 फूट. जसं की आपण आपली सीताफळाची बाय 16/8 वरती केलेलं आहे, तसंच 5 फूटमधलं अंतर आणि 1.5 फूट इथलं. तर आपण डिरेक्टली रोप बुक केलेले आहेत, जे की आपण रोप लावणार आहे. आणि ह्याची व्हरायटी आहे 86-032, जे की आपण 265 लावणार होतो ते कॅन्सल केलं आणि 86-032ची निवड केली. आणि आता येते 1-2 दिवसामध्ये याच्यामध्ये आपण ऊस लावून घेणार आहे. आणि खूप वर्षानंतर ऊसाचं आगमन आपल्या शेतामध्ये झालेलं आहे, कारण की जेव्हा आपण शेत नवीन करत होतो तेव्हा इथं बघताय हे जे बाग आहे तिथं सर्व ऊस होता. बाकी म्हणजे रिकामं रान नव्हतंच, फक्त जेवढं आपलं शेत आहे 100 एकर्स त्याच्यामध्ये संपूर्ण ऊस होता. आणि इथंच बघताय समोर कारखाना तुम्हाला दिसत असेल, धूर निघतोय, तर तिथं आपल्याला ऊस पाठवत होतो आपण, कारण की लोकनेते कारखाना आहे इथला, तर त्या कारखान्याला आपण पाठवतो कारण की जवळच आहे आणि त्याच्या एरियामध्ये येतो, त्यामुळं तर कारखाना पण चांगला आहे. तर खूप वर्षानंतर ते आगमन झालेलं आहे आपल्या शेतामध्ये आणि चांगलं आहे ते. म्हणजे ऊसाची लागवड केली तर एक कायम बघितलं त्याच्याकडे तर एक हुकमी आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळतं त्यातून. जसं की बाकीचं काय करायला गेलं तर ते सांगतात ना रेटचं काय होईल, कसं होईल, पाण्याने कमी जास्त काय होईल, तसं ऊसाला पाणी जास्त झालं तरी काय होत नाही. एक वेळ कमी पडलं थोडंसं टनेजमध्ये फरक पडतो, पण जास्त काय होत नाही. त्याच्यामुळं ऊस पीक हे असं पाहिजेच, मला वाटतं की एफडी केल्यासारखं असतं थोडक्यात ते. त्याच्यामुळं थोडं 1-2 एकर का असं ना असलंच पाहिजे ऊस, जर पाणी तुमच्याकडे मुबलक प्रमाणात असेल तर. कारण की ऊसाला बऱ्यापैकी पाणी लागतं आणि आपण पाण्यामुळेच कमी केला होता ऊस, कारण की जे दुष्काळ पडला होता आणि त्यानंतर उजनी डॅमचं कमी झालेली वॉटर लेवल, त्याचबरोबर जमिनीची लेवल कमी झाली होती, त्याच्यामुळे ऊस बंद केला होता. कारण की आपल्याला 1 वर्ष नुकसान झालं होतं, कारण की जूनपर्यंत ऊस हिरवागार होता आणि त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये आपला ऊस वाळून गेला, जळून गेला, त्याच्यामुळे टनेज काहीच भरलं नाही, त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं. आणि त्याच्यामुळे आपण त्यानंतर ऊस करायचा बंद केला होता. आणि असं केलंच पाहिजे, कारण की प्रॉफिट लॉस बघितला पाहिजे, नाहीतर उगीच ते करत गेलं तर ते आपण आपला ग्राफ वरती जात नाही, तिथंच राहतो. त्याच्यामुळं किती प्रॉफिट होतं काय होतं हे बघितलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे ऊस बंद केला. आणि आता ह्या वर्षी पाऊस चांगला पडल्यामुळं आपण रिटर्न आलेलो आहे ऊसावरती. तर ह्या वर्षी आता लागवड करून घेऊया. दंड सोडून घेतलेले आहेत 5 फूट बाय 1.5 फूट, म्हणजे 2 ऊसांमधला अंतर 1.5 फूट. तर लागवडीचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती येईलच. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. की आपण ड्रिप सिस्टीम तर ऑलरेडी केलेलं आहे, खालून पाईपलाईन आहे आणि फक्त आता आपल्याला सबलाईन टाकायच्या आहेत मध्ये. त्यानंतर त्याला ड्रिप जोडून घेणार आणि आंतरपीक करायचा विचार आहे बरं का गाईज. आता ते काय होतंय बघू, कारण की आपल्या लर्निंग स्टेजमध्ये आणि काय पीक घेतात हे जरा आपल्याला माहिती घ्यावं लागेल. तर बघू आता कोणतं पीक घेतात काय होतंय, त्यासाठी आपल्याला थोडासा वेट करावं लागेल. आणि हे ड्रिप तर सामान येऊन पडलेलं आहे, फक्त आता व्यवस्थित एकदा सबलाईन करून घेणे. ऊस रोपं आल्यानंतर व्यवस्थित प्रकारे ते अंतर सोडून रोपं लावून घेणे आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे काय असेल त्याचं शेड्यूल फॉलो करणे. तर बघू आता येत्या 1-2 दिवसामध्ये ते होईलच. आणि काय भारी वाटतं मग खरंच जायचं. आज जे सकाळी आले होते ना वाटसरू, म्हणजे जे की पुण्याला चालले होते, विजापूरचे होते, तर ते थांबले अक्षरशः, त्यांनी फोटो काढून घेतले तिथल्या घराचे. अरे म्हणजे जे एन्व्हायरमेंट होतं, अरे किती भारी आहे म्हटले, हे तुम्ही नशीबवान नाही असं तसं. त्यामुळे जिथं आहे तिथं तुम्ही खुश राहा, उगे नावं ठेवत बस नका. हार जीत होत असते, तुम्ही जे फॉलो करताय त्याच्यामध्ये
चढ उतार येतात, त्याच्यामुळे उगीच ते करत बसायचं नाही, करत राहायचं आणि ह्यात खुश राहायचं. आजचा दिवस खराब गेला तर उद्याचा चांगला जात असतो, त्याच्यामुळं प्रत्येक दिवसच काही खराब जायला असं नसतं. त्याच्यामुळं करत राहणे आणि आपल्या घरच्यांसोबत मिक्सअप होणे, बाकी काय डिस्ट्रॅक्शन नको. तर ऊस लावायचा म्हटल्यावर आपल्याला मेन काय पाहिजे, जे की इकडे बघू शकताय अमृत आहे. अमृत जे की स्टॉक करतोय सध्या आपण याचा, कारण की ते खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्याच्यामुळं ह्याचा स्टॉक सध्या चालू आहे. विहिरीवरती 2 मोटर चालू आहेत आणि नदीवरची जर गरज पडली तर आपण ते चालू करणार, कारण की नाही चालू केलं तर जी पाईपलाईन आहे ते खराब होतील खूप दिवस बंद असल्यामुळे. कारण की गेल्या वर्षी 1 वर्ष झालं असलं आपण त्याचा यूज केलेला नाही, तर यावर्षी आपल्याला ते करावंच लागणार आहेत. कारण की ऊस लागलं आहे म्हणल्यावर त्याला जास्त पाणी लागतं, कारण की आपल्या ज्या भाग आहेत त्यांना नंतर कमी नाही पडलं पाहिजे. ते मॅनेजमेंट करूनच मग आपण त्या मोटर चालू करू. बाकीचा दिवसभराचं जे काम होतं ते झालेलं आहे आणि जो आढावा घेतलेला आहे आपल्या लर्निंग स्टेजमध्ये. आपण खूप सारं शिकतोय. तर आपल्या लाडक्या इकडे आपण थोडं जाऊन येऊया. आल्यानंतर एकदा तरी मी दिवसातून गाडी घेतो त्याची, कारण की भारी वाटतं, पॉझिटिव्हिटी येते. आणि मुख्य जनावरांना जेवढं जीव लावल तेवढं त्यांना बोलता येत नसतं आणि व्यक्त होत नाही, त्यामुळं आपल्याला कळतं तेवढं तर आपण करायचं. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथे चेंड करूया आणि बाकीच्या ज्या टास्क आहेत त्या कंप्लीट करून घेऊ आपण. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आणि ऊस लागवड कशा पद्धतीने करतात, काय करतात हे डिटेलमध्ये आपण त्याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभाग घ्या. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.